लहान मुलांसाठी नाविन्यपूर्ण लाकडी खेळणी बनविणारी, मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या स्किडलर या कंपनीच्या वतीनं नाशिकमध्ये 25 डिसेंबरला खास बालगोपाळांसह पालकांसाठी मनोरंजक, शैक्षणिक असे विविध उपक्रमांचा स्किडलर ख्रिसमस कार्निवल 2.0 या कार्यक्रमाचे गंगापूर सुला वाईन यार्ड रोडवरील दी कॉबल स्ट्रीटमध्ये आयोजन करण्यात आले। या अविस्मरणीय कार्निवलमध्ये ख्रिसमस कार्निवल गेम्स, ग्रँड सांताची परेड, स्नोबर्डचा अनुभव, एल्फ टॉय मेकिंग फॅक्टरी, लहान मोठ्यांसाठी तब्बल 30 पेक्षा अधिक साहसी राईड्सचे खेळ, मंत्रमुग्ध करणारा मॅजिक शो, आणखीन बरेच काही असलेल्या स्किडलर ख्रिसमस कार्निवल 2.0 या अविस्मरणीय सणाचा आनंद घ्या, असे आवाहन आयोजकांनी केलंय। येत्या 25 डिसेंबरला आमचा ख्रिसमस कार्निवल 2.0 आहे। इथे आम्ही लहान मुलांसाठीच आणि मोठ्यांसाठी पण ॲक्टिव्हिटीज, गेम्स, कार्निवल गेम्स ठेवले आहेत। तिथे लहान मुलांसाठी सांता परेड आहे, त्यानंतर स्नोफॉल एरिया आहे, मॅजिक शो आहे। असे वेगवेगळे गेम्स आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही अरेंज केले आहे। आणि स्किडलर हा एक आम्ही वुडन टॉयज आणि ॲक्टिव्हिटी एज्युकेशनल एड्स बनवतो। तर आमचा एक लहान मुलांचा सर्व परीने विकास व्हावा म्हणून आम्ही म्हणजे इव्हेंट्स वगैरे पण आयोजित करतो। त्यातलाच हा एक इव्हेंट आहे ख्रिसमस कार्निवल। सो येत्या 25 तारखेला द कॉबल स्ट्रीट या हॉटेलला तुम्ही नक्की भेट द्या आणि ह्या सगळ्या ख्रिसमसचा वातावरणाचा अनुभव घ्या, हीच आमची इच्छा। मी निखिल अग्रवाल, अध्यक्ष, राऊंड टेबल नाशिक सिनर्जी 245। मी नाशिककरांना आवाहन करतो, येत्या 25 तारखेला आपले नाशिकला स्किडलर्स 2.0चा कार्यक्रम द कॉबल स्ट्रीट इथं होत आहे। त्याचं कूपन तुम्हाला ऑनलाईन भेटून सॉर्ट माय सीनवरती घेता येईल। त्या कूपनमार्फत तुम्हाला इथं एंट्री भेटेल। त्या एंट्रीमध्ये तुम्हाला 30 गेम्स खेळायला व अनुभव करायला भेटतील। आपल्या मुलांना एक्झॅक्टली टॉईज कसे बनतात ते बघायला भेटतील। इथं तुम्ही तुमचे मुलं बनवू शकतील, जे आपण खेळणी विकत घेतो तर ते खेळणी कसे बनले जातात त्याचा एक्सपिरियन्स घेता येईल। त्याच्या व्यतिरिक्त सांता परेड आणि स्नोफॉल, बाकी सगळे इतर गोष्टी आहेत, तर एक चांगलं ख्रिसमसचा याच्यातनं एक्सपिरियन्स भेटेल। त्याच्या व्यतिरिक्त राऊंड टेबल इंडिया हे जे काही प्रॉफिट आहे ते राऊंड टेबल इंडियाला ट्रस्टला जाणार आहे। राऊंड टेबल इंडिया जी आहे ती पूर्ण भारतभरात ही एक संस्था आहे। ही संस्था बेसिकली फ्रीडम थ्रू एज्युकेशन मार्फत लहान मुलांसाठी शाळे वगैरे बनवण्याचं काम, टॉयलेट ब्लॉक्स वगैरे बनवण्याचं काम करते आणि नाशिक सिनर्जी लेडीज सर्कलतर्फे महिलांसाठी, मालनरिष्ठ मुलांसाठी वगैरे मदत केली जाते। आमचा मेन उद्देश लहान मुलांसाठी शाळा वगैरे बांधणं आहे। तर हे जे काही याच्यातनं उत्पन्न येईल ते आम्ही लहान मुलांसाठी चॅरिटेबल कॉजसाठी वापरतो। नाशिक सिनर्जी राऊंड टेबल 245चे अध्यक्ष निखिल अग्रवाल यांच्या नेतृत्वात सामाजिक सेवेतून शाळांमध्ये वर्गखोल्या, टॉयलेट बांधणे, पुस्तके वाटप, वृक्षारोपण, अन्नदान असे उपक्रम राबविते। या स्किडलर ख्रिसमस कार्निवलमधून येणाऱ्या निधीतून नाशिक लेडीज सर्कल 204 यांच्या सहकार्यानं नाशिक सिनर्जी राऊंड टेबल 245 यांच्या वतीनं शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगितलंय।